अखेर प्रतीक्षा संपली. थेट पैसे जे आहेत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा हप्ता वितरित होणार आहे याची सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी विनंती आहे, आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. एकंदरीत मित्रांनो, प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता 19वा हप्ता या दिवशी मिळणार आहे. सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ. तर नमस्कार मंडळी, तर शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध योजना आहेत. या योजनेच्या माध्यमातून पीएम किसान योजना आणि या योजनेचा 19व्या हप्त्यासंदर्भात सविस्तर माहिती. तर एकंदरीत प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेच्या अंतर्गत वार्षिक 12,000 रुपये देत असतात आणि या एकाच योजनेचे धरले तर 6,000 रुपये ही वार्षिक देण्यात येत असतात. एकंदरीत सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या दरम्यान पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जो आहे तो जर तुमच्या खात्यामध्ये हवा असल्यास तुम्हाला काही महत्त्वाची कामे सुद्धा पूर्ण करायची आहे, जेणेकरून हप्ता तुम्हाला आवश्यक जे वेळ आहे त्याच्यामध्ये भेटू शकेल. त्यासाठी तुम्हाला जो हप्ता भेटण्यासाठी तुम्हाला काही कामे सुद्धा करायची, या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकंदरीत या शेतकरी बांधवांचा जो लाभ आहे तो एक पीएम किसान योजनेच्या माध्यमातून तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी हीच सर्वात मोठी योजना म्हणजे पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राबवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना जर जी नोंदणी आहे जी करायची असेल तर आपण सुरू आहे, आपण करू शकता. पीएम किसान योजनेचा इतर कृषी योजनेसाठी शेतकरी नोंदणी आवश्यक आहे ती सुद्धा करू शकता. विविध योजना सुद्धा राबवल्या जातात, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही अर्ज जे आहे ते अर्ज करू शकता. एकंदरीत पीएम किसान योजनेच्या संदर्भात कशा पद्धतीने जी नोंदणी आहे ती कशी करायची आहे या संदर्भात सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत की कोणतेही शेतकरी अधिकृत पोर्टलवर जे आहे म्हणजे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतःची सुद्धा नोंदणी करू शकता. ही एक महत्त्वपूर्ण आहे आणि स्वतः करू शकता किंवा सीएससी सेंटरवर जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता. मित्रांनो, तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर तुम्हाला जे मोबाईल ॲप फार्मर रजिस्टर वेब पोर्टल जे मी सांगितले स्वतःची नोंदणी सुद्धा करू शकता. अशा पद्धतीने नोंदणी सुद्धा तुम्ही करू शकता. एकंदरीत नोंदणी करायचे झाल्यास तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. एकंदरीत आधार कार्ड जो आहे तो आधार कार्ड लागणार आहे. एकंदरीत आधार कार्ड जो आहे ते आधार कार्ड महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड तुम्हाला नोंदणीसाठी लागणार आहे. दुसरं म्हणजे दुसरा डॉक्युमेंट लागणार आहे. पीएम किसान योजनेची जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर 712 हा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 712 आरसी डिटेल्स म्हणजे रेशन कार्डवर जो आरसी नंबर असतो 12 अंकी तो पण तुम्हाला लागणार आहे. एकंदरीत हे 2-3 जे डॉक्युमेंट आहेत ते जर तुमच्याकडे असतील तर नक्कीच तुम्हाला जो हप्त्याचं जे रजिस्ट्रेशन आहे ते करता येतं. आणि जर नवीन नोंदणी करायची असेल तर तुम्ही अद्यापही सुरू आहे, तुम्ही करू शकता. 2019 पासून ही योजना पीएम किसान योजना राबवली जात आहे. एकंदरीत 2019 पासून ही योजना राबवली जात आहे. मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता जो आहे तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, आधार संलग्न बँकेमध्ये जमा होणार आहे. ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी राहणार आहे. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. 19वा हप्ता जो आहे तो याच महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्येच मिळण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.